काय ग दुर्गे? I wandered lonely as a cloud that floats high over vales and hills. And at one glance what I saw, a host of golden daffodils. अगं काय ग? कार्टे काय ग हे? आणि तुला एक कळत नाही, बाहेरून आलेल्या माणसाला असं चिकटतात होय? तुला हातपाय धुण्याची काही अक्कल नाही. काय हे आणि काय ध्यान करून घेतलंयस? सकाळी बाहेर पडलीस तेव्हा केसाचं कसं छान चक्र बांधलेलं होतं आणि आता हे काय टोपलं केलंयस? कृष्णी जरा म्हणून शिस्त नाही हो तुला. अगं आई, त्यात काय झालं? आमच्या त्या विक्टोरिया मॅडम आहेत ना, त्या केसाचे मस्त रोल करतात. पुरे झालं त्या मडमिणीचं कौतुक. अगं तुझ्या दादांनी हे पाहिलं ना चाहटळ वागणं, तर तुझ्या आधी माझी खांडोळी करतील. अगं आई, माझे दादा काय बुचर आहेत का? काय? नको नको, अर्थ सांगितला तर अजून एक धपाटा देशील. आता सांगतेस का खरंच देऊ धपाटा? आई, बुचर म्हणजे खाटी. अगो बाई कृष्णे, कसलं हे अभद्र बोलणं म्हणायचं? हात टेकले बाई तुझ्या पुढे. परमेश्वरा, यांनी तरी कशाला घातलीये तुला त्या शाळेत मला कळत नाही. छे छे, ते काही नाही. 12वं सरत आलं आता तुझं. आता तुझ्या लग्नाचं बघायलाच हवं. मला नाही करायचं लग्न इतक्यात. इतक्यात? अगं तुझ्या एवढी होते ना तेव्हा एव्हाना लग्न झालं होतं माझं. आणि तुझ्या दादांचा राग सुद्धा पचवला होता मी. खिदळायला काय झालं ग कार्टे? घालू काय धपाटा जोरात? पळू नकोस तू कृष्णा. या नामजोशी, कधी आलात मुंबईहून? हे काय, आत्ता थेट मुंबईहून तर येतोय. कोर्टाचं काम कसं झालं? संमती कायद्याचा काय निर्णय? सांगतो सांगतो सगळं सांगतो. बळवंतराव, न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की मुलीचं वय 12 वर्ष होईतो तिचा विवाह करता कामा नये. आणि आता कायद्यानंच यावर इथून पुढे बंधन असणार आहे. नामदोशी, अहो बेहरामजींना ही मर्यादा 16 असावी असे वाटत होते, त्याचे काय झाले? केळकर, सध्या तरी 12 ही वयोमर्यादा ठरलेली आहे. जे झालं ते धोक्याचं झालं नाही का? अहो लग्नाआधी मुली वयात आल्या तर त्यांच्याशी लग्न तरी कोण करणार? छे 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 छे, हा जो निकाल लागलाय ना त्याने भलताच गोंधळ माजवलाय. घोळे, अहो सुधारकांना हेच तर हवे होते ना. मुलगी वयात येतो, शरीर संबंधास नैसर्गिकरित्या तयार होईस्तो तिचा विवाह करण्यात येऊ नये. अहो पण हे धर्मबाह्य वर्तन आहे. धर्माने सांगितलेल्या आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टींमध्ये आता हे सरकार आणि त्यांचे कायदे लुडबुड करणार की काय? काय हो बळवंतराव, तुम्ही अगदी शांत बसलेला आहात. तुमचं मत काय याबद्दल? माझे मत तेच आहे जे आजवर होते. सुधारणा आवश्यक आहेतच नव्हे, त्या अटळच आहेत. परंतु रातोरात सुधारणा आणि त्या देखील सक्तीने करणं चूक. ज्या परंपरा आपण वर्षानुवर्ष पाळत आलो त्या बदलतानाही समाजाचा कल लक्षात घ्यायलाच हवा. परंतु आता कायदा झालाय, काय बोलायचं? जे हा कायदा पाळणार नाहीत त्या बापांना सरकार तुरुंगात टाकणार नाही ना, एवढेच काय ते पाहायचे झाले. म्हणजे असं खरंच होईल की काय? गोळे, कायदा पाळायचा की नाही हा प्रश्नच नाहीये. आपल्या गेल्या वर्षीच्या तुळशी बागेतल्या सभेचं आठवतंय ना? काय बळवंतराव, सध्या समाजात विविध विचारांचे वारे वाहत आहेत.
आपल्या आजोबा पणजोबांच्या आधीच्या पिढ्यांपासून ज्या रीती चालत आल्या त्यांचा पुनर्विचार करावा असा एक विचार समाजात बळ पकडतो आहे. अशा या क्रांतिकारक विचारांनी समाजमन ढवळून निघालेले आहेत. मासल्यासाठी ही काही उदाहरणे पहा. 12 वर्षाच्या लग्न झालेल्या मुलीशीही संभोग झाला तर नवऱ्याला देखील कायद्याने शिक्षा व्हावी. बायको ताब्यात घेण्याबद्दल किंवा तिने नवऱ्याचे घरी नांदण्याबद्दल फिर्याद चालवू नये. लहानपणी ज्यांची लग्ने झाली असतील त्यास वयात आल्यावर एकमेकास पसंत नसल्यास काडी मोडून देण्याचा अधिकार असावा. कोणालाही आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न वाटेल तेव्हा करण्याची मुभा असावी. त्याच्या विरुद्ध जातीतील किंवा इतर कोणी बोलल्यास त्यास शिक्षा व्हावी. या संबंधी कायदा व्हावा. ही नमुन्यादाखल काही उदाहरणे झाली, परंतु असे अनेक सुधारमतवादी विचार समाजात जोरकसपणे मांडले जात आहेत. याबाबत बळवंतराव टिळकांचे विचार जाणून घेणे आपणास निश्चितच आवडेल. खरे पाहता माझेही मत समाजाच्या सुधारणेस अनुकूलच आहे. जुने ते सर्व योग्य हे काही खरे नाही. समाज हा परिवर्तनीयच असायला हवा. विचारात प्रवाहीपणा हवा. परंतु हे परिवर्तन किंवा सुधारणा घडवून आणताना समाजातल्या सर्वांचा विचार व्हायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे. ज्यांचे विचार अजून सुधारलेलेच नाही त्यांच्या गळ्यात कायद्याचे लोढणे बांधणे मला पटत नाही. आणि हे अशा पद्धतीने कायद्याने बळेच बांधून ठेवणे मला अन्यायकारक आणि जुलमी वाटते. हा आता बालविवाह निषेधासाठी जी मंडळी प्रत्यक्ष कृत्य करणार आहे त्यांचा समाजाकरवी छळ होऊ नये हे माझं कर्तव्य मी निश्चित पार पाडेन. याला काय अर्थ आहे? मुळात सनातनी धर्मात ज्या रीती परंपरा आहेत त्या काळाच्या कसोटीवर तरल्या गेल्या आहेत. म्हणूनच पिढ्यानपिढ्या त्या पाळल्या जात आहेत ना. मग आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचे प्रयोजन काय? हे जे बोलतोय ते कोण म्हणायचं? हे बाळासाहेब नातू अतिशय सनातनी कर्मठ विचाराचे गृहस्थ म्हणून यांची ख्याती आहे. त्यांचा मुळात कोणताही कायदा करण्याला किंवा कोणतीही सुधारणा करण्याला विरोधच असतो. म्हणूनच तर हे आगरकरांच्या सुधारक पत्राला दूषण देतात आणि टिळक नाही म्हणत त्यांची स्त्री ओढतात असाही हे आरोप करतात. म्हणजे आता हे नातू आणि टिळक एकमेकांसमोर उभे ठाकणार तर. मुळात लोकांना सुधारणा हव्यात की नकोत हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यांना जर त्याची गरजच वाटत नसेल तर कायदे निरर्थक नव्हेत का? असे कसे? लोकांचे दोन्ही बाजूने मत असू शकते. मग कायदे करायचे की नाही हा संभ्रम कधी दूर व्हायचाच नाही. म्हणूनच कायदे केले तर लोक विचार करायला लागतील. मुळात स्वतःहून बदल केले असते तर ही वेळच आली नसती. असं कसं शक्य? हे अजिबात म्हटलं नाही. तुम्ही मंडळी
असा कोलाहल करून आपल्याला काही एक उत्तर सापडणार नाहीये. तेव्हा आपली जी काही मतं असतील ती स्पष्टपणे मांडा, पण एका वेळेस एकानेच मत मांडल्यास आपले मत समजण्यास आपल्यालाच मदत होईल. तेव्हा समोरच्याचे मत ऐकून घेऊया. मला वाटतं बालविवाह व तत्सम अन्य प्रथा म्हणजे काडीमोडापासून ते जरट कुमारी विवाहापर्यंत सर्व प्रथा आणि सर्व समस्यांबाबत समाजाने आपणहून पुढील 6 महिन्यात सुधारणा करण्याचे बंधन घालून घ्यावे व ते अंमलात आणण्याची तजवीज करावी. मंडळी ऐका. हे पहा, समाज म्हटले की 10 तोंडे आणि 100 विचार. माझे एक साधे म्हणणे आहे, ऐका. पटते का सांगा. समाज असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो समाज म्हणजे नक्की कोण? तर आपणच. आपल्याला समाजात सुधारणा आणि परिवर्तन व्हायला हवे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते परिवर्तन आपल्यातच व्हायला हवे, हा त्यातला अंगभूत भाव. बरं, हे तर आपल्याला मान्य आहे, होय की नाही? तर यावर माझे म्हणणे असे की इथे उपस्थितांनी काही बदल आम्ही स्वतःही करायला तयार आहोत असे प्रतिज्ञापत्रक इथे लिहून द्यावे. आणि या प्रतिज्ञापत्रावर सही करूनही ते न पाळल्यानंतर त्या व्यक्तीवर मात्र कायदेशीर कारवाई केली जावी असे आपण सरकारकडे निवेदन करूया. असे झाल्याने ज्यांना समाजात सुधारणा अपेक्षित आहेत ते त्या आपोआपच करतील आणि त्यांचे पाहून समाजातल्या इतरांनाही उत्तेजन मिळेल. अशा प्रकारे समाजातल्या किमान 200 जणांकडून अशा सह्या व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. तर काही महत्वाच्या सूचना मी आपल्याला वाचून दाखवतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची सूचना, मुलीचे लग्न ती 16 वर्षांची व्हायच्या आत करू नये. आणि पुढे त्याला जोडून दुसरी सूचना अशी की 20 वर्षांच्या आत मुलाचे लग्न करू नये. 40 वर्षांपुढे पुरुषाचे लग्न होऊ नये. आणि समजा तशी अगदी वेळ आलीच तर 40 वर्षांपुढील पुरुषाचे लग्न विधवेशी करावे. पुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे अपेयपानास म्हणजे दारू पिण्यास सक्त मनाई असावी. हुंडा घेण्याची जी अनिष्ट चाल आहे ती अजिबात बंद करावी. त्याने वधू पित्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा हलका होईल. तसेच सर्वांनी आपल्या प्राप्तीचा 10वा भाग सार्वजनिक कामासाठी द्यावा, जेणेकरून समाजात ज्या सुधारणा घडाव्यात असे आपल्याला वाटते आहे त्यासाठी निधी संकलन होणे सुलभ होईल. बर, विधवांच्या समस्या हा आपल्या समाजातला एक प्रकारे नाकारलेलाच विषय. त्यावर पुढे वाचतो, पती निधनानंतर सती जाणे जरी बंद झाले असले तरी केशवपनासारख्या स्त्रीला विद्रूप करणाऱ्या प्रथा आपण कधी बंद करणार आहोत? या अघोरी प्रकाराला घाबरून
आणि भविष्यातल्या दुर्धर प्रसंगांच्या चाहुलीने वयाने लहान विधवा आड जवळ करतात. हे देखील एका प्रकारचे सतीचाणेच नव्हे काय? तेव्हा विधवेचे केशवपन होता कामा नये. बस. बोला. सभ्यगृहस्थ हो, या सगळ्या मुद्द्यांवर आपले काय मत? हे पहा बळवंतराव, आम्हाला हे अजिबात मान्य नाहीये. अजिबात मान्य नाहीये. याचं कसं सहन करून घेऊ? तुम्ही काही बळवंतराव, आपण टाकलेल्या पेचामुळे इतरांची कशी फेफे उडाली हे बघायला अधिक मौज वाटत होती बुवा. नाही नाही नाही, खरं तर यात हसण्यासारखे काही नाहीच मुळी. नुसतेच कायदे करून काही फरक पडेल असे मला खरोखरीच वाटत नाही. आमचे परममित्र सुधारककार आगरकर, त्यांची कळकळ मला कळत नाही असे मुळीच नाही. परंतु आगरकरांना हे कळत नाही की नुसतेच कायदे करणे फार सोपे आहे. त्याची अंमलबजावणी करणं कठीण, क्लिष्ट, महाक्लिष्ट काम. म्हणूनच असा तातडीने कायदा करून काहीही साध्य व्हायचे नाही. लोकशिक्षण हे धीम्या गतीनेच होईल. आणि लोकांना जेव्हा बदलाची गरज भासेल तेव्हाच बदल होतील. अगदी बरोबर बोललात बळवंतराव. अहो, त्या धोंडो केशवांच्या पुनर्विवाहाचं पाहिलं ना? अहो, त्यांनी पुनर्विवाह केला एका विधवेशी, पण नंतर गावाने वाईट टाकले. पूर्ण 200 रुपयांचा दंड वसूल केला तेव्हा कुठे गावात प्रवेश दिला. तरीही घरात राहता येत नाही त्यांना. गोठ्यात राहतात, गोठ्यात. तिथेच अन्न शिजवून खातात. अहो, ती हरणेची घटना ना, ते पडलं खेडेगाव. अहो, इथे शहरातल्या लोकांची मानसिकता अजून बदलायला तयार नाही. खेडेगावातल्या लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार? हे पहा, सुधारणा या धीम्या गतीनंच व्हायच्या. पण लक्षात कोण घेतो अशी अवस्था आलेली आहे. एकूण आपण आहोत ना, आपण आहोत. वेळोवेळी विरोधात उभे राहून परिस्थितीचे भान देण्याचे कार्य आपण करत राहायचे. केला बदल, आणले कायदे आणि झाल्या सुधारणा, असं जर या सुधारकांना वाटत असेल तर ते आपल्या देशाला अतिशय गोंधळलेलं भविष्य देऊ पाहत आहेत. आणि हे अधिक धोकादायक आहे. आपल्यासारखी मंडळी जोवर आहे तोवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. बरं मंडळी, चर्चेमध्ये खूप वेळ व्यतीत झालेला आहे. निघायला हवं. आवराआवरीला लागूया. तुम्ही वा पुढे. तुम्ही खरोखर थकून आलायत. हो. एवढा लेख मार्गी लावतो आणि निघतो. निघतो बळवंतराव. हो. कृष्ण, अगं काय हे? साधं चुलीला पोतेरं करायचंय तर मातीने किती माखून घेतलंयस? आणि बटाया म्हणून मी कानी कपाळी ओरडत असते की केसांचा चांगला घट्ट मुट्टा आंबाडा घालत जा म्हणून, पण ते नाही. हे असं कपाळावर गालांवर अशा बटा घेऊन फिरायचं लक्षण हे काही चांगलं नाही कृष्णा. आई, मुळात ना मला हे कामच आवडत नाही. रोज रोज काय का चुलीला पोतेरं लावायचं? शी बाई, हात बघ किती बरबटलेत. आता स्वच्छ करण्यात किती वेळ जाईल? एवढ्या वेळात माझं एक संबंध पुस्तक वाचून झालं असतं. नाक मुरडायला काय झालं? पुन्हा जर असा मुरडून नाकाचा सांडगा करशील ना तर पाठीत एक जोराचा धपाटा घालेन, सांगून ठेवते. अगो, उद्या सासरी गेलीस म्हणजे तुझी सासू माझा उद्धार करेल. म्हणेल पोरीला जरा वळण म्हणून लावलेलं नाही आईने. आई, मी सांगेन सासूला, मला सगळं शिकवलं होतं आईने.
अगदी छान वळण लावलं होतं, पण मलाच आवड नाही. त्यात माझ्या आईला काही बोललेलं मी खपवून घ्यायची नाही. हा अगो बाई कृष्णे, अगो काय हा हचरटपणा. जीभ फारच सुरू चालायला लागली ग तुझी. पुरीच्या जातीला इतका आगाऊपणा बरा नाही. शोभत का हे? ते काही नाही. हे सगळं ना, हे सगळं शहाणपण त्या मडमिणींच्या शिकवण्याने आलेलं आहे, दुसरं काही नाही. आता सांगतेस मी यांना कशी. थांब तू. आई आई नाही न काही नाही. तोंड बंद आणि आता हात चालू. आटपा पटापटा. उद्या पहाटे लवकर उठून मला जोंधळे दळायला मदत करायचीस तू, समजलं?